मी विनंती करायला सुजल आंथाडवरडीचा सुजल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देतोय. त्याचे मामा सोनल धुळे आणि विनोद धुळे यांच्या वतीने. थँक्यू. मॅचला सुरुवात पहिल्या बॉलवरती डॉट बॉलने इथून सुरुवात करतोय टीम जय अंबिका माता आंबोट. ही बिग फाइट मॅच होईल. दुसरा बॉल घुटना टेक तमाशा देख बैठक शॉट उंच हवेत कॅच ड्रॉप की नाही बघायचं आणि पकडली. अप्रतिम कॅच. 1 2 3 अटेम्प्ट मध्ये मेन विकेट कमावली. सर्जा मोरिया 11 माळेवाडीला धक्का. असं वाटलं की कॅच ड्रॉप होते की काय. अप्रतिम असा झेल पकडलाय. जय अंबिका माता आंबोटचा फिल्डर ज्याची चर्चा नेहमी असते तो रोशन मसने होता आणि मेन विकेट खात्यात घेतली. बॅटर आउट. स्पर्धेचे तीनही आयोजक प्रचंड मेहनतीने या स्पर्धेची उभारणा केली. आदरणीय भानुदाजी धुळे साहेब माजी सरपंच तथा पात्र झेडपी वॉर्डचे प्रमुख आणि त्यानंतर त्यांच्या समवेत माजी सरपंच आणि युवा सेनेचे उपतालुका अधिकारी आदरणीय विलासजी मोडक आणि विद्यमान सदस्य गणेशदादा मोडक या 3 आयोजकांच्या अर्थात या त्रिमूर्तीची ही स्पर्धा आमदार चषक 2026. 2 बॉल झाले. 2 बॉलवरती आपण पाहिलं की विकेट इथून कमावली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि 2 बॉल विकेट कमावलेली आहे. हवे ते चेंडू 1 मोर विकेट जाण्याची चान्स आणि विकेट गोज डाऊन. बॅक टू बॅक विकेट. आपल्याला कृपया करून मागे यावं लागेल प्लीज. जर का विकेट हॅट्रिक कमावली तर या गोलंदाजासाठी या स्पर्धेचे तीनही आयोजक त्रिमूर्ती भानुदाजी धुळे विलासजी मोडक आणि गणेशजी मोडक यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 3000 रुपये कमावण्याची चान्स आहे आंबोट संघाच्या बॉलरला. ती इम्पॉर्टंट विकेट 3000 रुपयाची ठरेल. कमावणार का बॉलर. नवीन बॅटर आलेत महेंद्र. विकेट हॅट्रिक उंबरठ्यावरती येतो बॉलर. चेंडू वा गुड फिल्डिंग. अडवला बॉल. 1 रन फक्त इथून मिळेल. रणसंख्या खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये आता ओपन केली आहे ती या सिंगलने. मोरिया 11 मालेवाडी सर्जा 11 या नावाने खेळतोय आणि 4 बॉलमध्ये अवघी 1च धाव टीमच्या खात्यात आहे. हरेश माळी या मॅच मध्ये सर्जा 11ला जर का मोठा स्कोर उभाचा आहे आता हरेश माळीची बॅट तळपणं गरजेचं आहे. 4 बॉल 1. बॉलर तयार नितेश. जोरदार अपील आणि आणखी एक विकेट. तिसरा झटका. हरेश माळी इथून आउट. तर आधीच्या मॅच मध्ये राहुल जोगले या बॉलरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता अनिल जोगले यांच्याकडून. तर राहुल आपण येऊन ते कॅश प्राइज स्वीकारा. 5 चेंडू आणि 1 रन आणि 3 विकेट कारनामा केला या बॉलरने. लगातार खरं तर 1 चेंडू मध्ये सिंगल गेला अन्यथा 3 विकेट हॅट्रिक झाले असते 3000 रुपये होते. या स्पर्धेचे आयोजक त्रिमूर्ती गणेशजी मोडक भानुदाजी धुळे आणि विलासजी मोडक साहेबांच्या वतीने. काय बॉलिंग टाकलेली आहे. 5 चेंडू 1च धाव दिली आहे नितेशने. अंबिका माता आंबोट हा संघ ज्या ताकदीने त्याने यजमान टीम दुर्वा 11 सावळे संघाला हरवलं. पराभव थोडा जिवारी लागला सावळे संघाचा पण जबरदस्त कामगिरी नितेशची. 5 चेंडू 1 रन. आता मैदानावरती आलाय तो नितीनला आता दमदार बॅटिंग करावी लागेल. शेवटचा बॉल होता. रन घेण्यासाठी प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चालला. 1 कंप्लीट. दुसरीसाठी एफर्ट्स. डेंजर झोन कडे बॅटर
लास्ट बॉल 2 धावा कंप्लीट, षटक कंप्लीट, 3 विकेट आणि 3 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला वेळ घेऊ नका, 12:50 ला मॅच सुरू झालेले, 4 मिनिटात ही ओव्हर संपलेली आहे. टाइम लिमिट आहे आता. आता कुठल्याही टीमला टाइमच्या बाबतीत अजिबात नो कॉम्प्रोमाइज. मी आदरणीय दीपकजी भाळके यांना विनंती करेल की आपण स्टेजवरती यावं, ज्यांच्या वतीने आयवा कॅशसाठी 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं आणि आमच्या त्रिमूर्तीकडून अर्थात आयोजकांच्या वतीने 300 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात. दीपकजी भाळके साहेब आणि मिलिंदजी बोडके दोघांना विनंती करेल आपण स्टेजवरती या. मनाची श्रीमंती भरपूर आहे दीपकजी भाळके यांची. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीम या गोष्टीला व्यवस्थितपणे जाणतीये की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 1 ओव्हर 3 धावांचे आलेले. सर्जा 11 मोरिया 11 मालेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष करायचा महेंद्र आणि नितीनला, कारण आंबोट टीम ज्यांनी 3 धावा दिल्या आणि आता एकदा का 12:30च्या पुढे टाइम गेला की मग मात्र गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये लो स्कोर वरती देखील मॅचेस रंगतात. 1 ओव्हरमध्ये 3 धावा 3 विकेट. टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय होता कॅप्टनचा बॅटिंग करण्याचा, पण आता सार्थ ठरवावा लागेल तो फलंदाजांना. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की आपण वेळ अधिकचा घेऊ नका. रोशन मसने आलाय जय अंबिका माता आंबोटचा. काय जबरदस्त नियोजन. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. पहिला चेंडू गोलंदाजी करणाऱ्या रोशन मसनेचा आणि इथे डॉट. आता यापुढे ज्या मॅचेस आहेत कोणत्याही बॅटरने जर का 50 ठोकली, दीपक शेठ भाळके यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सावळेकरांच्या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा पाऊस आणि वाह गुड शॉट. लॉंगॉनच्या डोक्यावरून महेंद्र लेकुरवालेच्या बॅटमधून आलाय खणखणीत असा षटकार. आणि विलाजी मोडक साहेब, क्रिकेटवरती निस्सीम प्रेम या तीनही आयोजकांचं. महेंद्रच्या बॅटमधून यावेळेस विकेट. अंकुश मसनेने कॅच कॅरी केली पण इथून विकेट आउट. सर्जा मोरिया 11 मालेवाडी टीमच्या 4 प्रमुख फलंदाजांना आउट केला आणि आता मैदानाच्या आतमध्ये करण लेकुरवाले. आयवा कॅच दुर्वेश मोडकने पकडलेली आहे. दुर्वेश आपल्याला कॅच प्राइज असेल. शरीरावरती लागल्या हलकीशी अपील, त्या दरम्यान 1 रन कंप्लीट केली. सर्जा मोरिया 11 मालेवाडीला रन्स घ्यायच्यात आता, कारण 10 धावा आहेत. 4 बॉल आणि 10 धावा. षटक क्रमांक 2. 20 मिनिटं प्रत्येक 17 साधी आहेत याची नोंद आपण घ्या. पुढील बॉल रोशन मसने या बॉलरचा. विकेट किपर अंकुशने बॉल लेफ्ट केलाय. डॉट बॉल. थोडं सावळे गावाची A1 जोडी दीपक भालके आणि विशाल दलवी या दोघांच्या वतीने जर कोणत्याही बॅटरने जर 50 ठोकली 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 5ही रात्री ते कॅश प्राइज. हवेत खेळलेत यावेळेला डाऊन दी बॉल. स्वतः बॉलर रोशन मसने आणखीन एक झटका. अर्धी टीम तंबू मध्ये परतली आहे. 10 रन आणि 5 विकेट. सर्जा मोरिया 11 माळेवाडी हा संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. नितीन देखील आउट. निराश पावलांने परत येतोय. 2 ओव्हर टीमची टोटल आहे धावसंख्या 10.
खरं तर या स्पर्धांमध्ये खरं तर केटीसी लाईव्ह इव्हेंटचा नाद करायचा नाही. काय लाईव्ह टेलिकास्ट आहे, गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने आमदार चषकाची स्पर्धा आपण पाहतात. 2 ओव्हर 10, 5 विकेट. आता करण लेकुरवालेच या मॅच मध्ये आपल्या बॅटिंगने ते वादळ आणू शकतो आणि ती करामत त्याला करावी लागेल. हे मैदान, हा मंच, आमदार चषकाची स्पर्धा, अशी मोठी संधी पुन्हा येण्यासाठी वाट बघावी लागते. आणि आता करण लेकुरवाले संघासाठी हार्दिक पांड्या स्टाईल 2017च्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाकिस्तान विरुद्ध हार्दिक पांड्या खेळला आणि त्याचं नशीब पालटलं. तसं करण लेकुरवाले आपल्या संघाचं नशीब पालटेल का बॅटिंगने? पहिलाच बॉल करणच्या बॅटमधून स्ट्रोक आला, स्वतः बॉलर धावला, खेळाडू दूर आहेत, बॉलर पोहोचेल, हातात घेईल तोपर्यंत स्ट्रायकर एंडला फेक करण धावला आणि पोहोचलाय. वाह, गुड रनिंग. सर्जा मोरिया 11 मालेवाडी. 4 ओव्हरची मॅच आहे. जरी धावा 25, 30, 35च्या आसपास जरी गेल्या तरी लो स्कोअर मॅच देखील रफ टफ होईल. दीपक भालके त्यांच्या साथीला त्यांचे जोडीदार विशाल दलवी 50 टोकली तर 3000. 5ही रात्रीसाठी ते कॅश प्राइज आहे. आणि त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला. आणि फुल टॉस, आउट, पकडली कॅच. मिडल ऑर्डरचा बॅटर करण लेकुरवाले देखील आउट. 12 रन्स वरती 6वी विकेट. पूर्णपणे मी म्हणेल की बॅटिंग करणाऱ्या टीमला आता सावरावं लागेल, कारण ही उद्ध्वस्त होणारी खेळी कोणत्या तरी बॅटरला सावरावं लागेल. आणि आता मैदानावरती चाललाय राजेश माळी. रिप्ले मध्ये बघा, फुल टॉस होता चेंडू, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, बॅलन्स गमावला होता करणने, उंच हवेत गेला आणि या दरम्यान फिल्डर होता, कॅच त्याने पकडली आणि पायावरती थाय फाय त्याने केलं. तो ऋतिक होता, तो मात्र अंबोटचा बेस्ट फिल्डर. 12 रन 6 विकेट. अडचणीमध्ये अडचणी वाढवल्यात ते मात्र निरंकारने. सचिन आणि राजेश माळी. संधी आता राजेशला टीम साठी योगदान देण्याची. आल्या उचललाय चेंडू, परत एकदा विकेट. 7वी विकेट. 2 बॅक टू बॅक विकेट घेतल्यात. आणि आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्रिमूर्ती गणेश मोडक दादा, भानुदाजी धुळे आणि विलासजी मोडक, या तिघांच्या वतीने जर का विकेट हॅट्रिक घेतली 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येतो निरंकार. 12 रन आणि 7 विकेट. करामत केली आहे. जय अंबिका माता अंबोट. मैदानाच्या आतमध्ये आलाय तो मोहन. मोहनच्या बॅटमधून यावेळेस फुलटॉस होता. समोर कव्हरला फिल्डिंग करण्यात आली. 1 रन आणि 13 रन. सर्जा मोरिया 11 मालेवाडीचा स्कोर आहे 13. 2 ओव्हर 4 चेंडू 13 धावा. आमदार चषकाची ही पहिली नाईट आणि पहिल्या नाईट मध्ये या वर्षीची सीझन एक नवीन संघ या ट्रॉफीचा विजेता ठरेल. कोण असेल? आमच्या तीनही आयोजकांची खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगली संकल्पना. 5व्या बॉलवरती स्ट्रोक आलाय सचिनच्या बॅटमधून. एकच धाव. 1 धावेने स्कोर वाढलाय, जाऊन पोहोचलाय तो 14 धावा आणि 7 विकेट. खरं तर जे स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहतात ते विचार करत असेल की हा स्कोर किमान 30 पर्यंत तरी जायला हवा, कारण लो स्कोर मॅचेस रात्री 12 नंतर एकदम क्लोज येतात. शेवटचा बॉल निरंकार. बॅट ब्रश झाला, फर्स्ट स्लिप मध्ये अडवलाय चेंडू. 3री ओव्हर इथून समाप्त झाली. 14 धावा आणि 7 विकेट सर्जा मोरिया 11 माळेवाडीच्या. 13 मिनिटात बरोबर 3 षटके तुम्ही टाकलेले, त्यामुळे शेवटची ओव्हर देखील पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला बरोबर टाकायचे, कारण आता टाइम घेऊन चालणार नाही. स्पर्धेला उशीर होतोय, त्यामुळे खेळाडूंनी टाइम बघणं आणि त्यानुसार बॉलिंग करणं गरजेचं आहे. चला पुढील मॅचच्या टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात JHC अंथराट वरेडी. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोनही
टीम कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. 3 ओव्हर आणि 14 धावा. लास्ट ओव्हर आहे. सर्जा मोरिया 11 माळेवाडीने तेजस लेकुरवालेने विकेट गमावली. हरेशही आऊट झाला आणि पहिल्या इनिंगमध्ये ज्या रन्स करायच्या होत्या तिथे थोडा रोख लावला तो मात्र जय अंबिका आंबोटने. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला आंबोट टीमचा बॉलर तेजस. सुरुवात चांगली करायची होती पण विकेट आऊट झालं 7. त्या कारणास्तव स्कोर थोडा दबलाय. लास्ट ओव्हर आहे. पहिल्या बॅटिंगमध्ये तेजस बॉलिंगसाठी आला आणि समोर येतो बॅटर सचिन. पहिलाच बॉल वाईट टाकलाय. एक्स्ट्रा धावा देत आहेत जय अंबिका माता आंबोटचे तेजस. 15 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. आमदार चषक 2026 ही स्पर्धा सावले फाट्यापासून तुम्ही आतमध्ये आलात तर खरं तर शिवसेनेचा ध्वज असणारे हे सर्व भगवे झेंडे तुम्ही सावळे फाट्यापासून ते ग्राउंड पर्यंत पाहताय. डॉट बॉल प्रत्युत्तर नाही. आता टेल एंडरकडे बॅटिंग गेली आहे म्हणजे शेवटच्या फळीतले हे बॅट्समन आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आता डगआउटमध्ये बसलेले जे मेन बॅटर आउट झाले ते षटकार चौकाराची अपेक्षा तरी काय करणार. पण सचिन थेर तो षटकार मारू शकतो. ताकद आहे त्याच्याकडे फक्त बरोबर टायमिंग त्याला करणं गरजेचं आहे. क्लीन बोल्ड 8वी विकेट. सर्जा मोरिया 11 माळेवाडीचा 8वा फलंदाज आउट. सचिन थेर इथून बाद. स्टेजवरच्या बॅनरवर सोमनाजी मोडक यांच्याकडून त्या सिक्सरसाठी 2000. तिसरा बॉल होता ऑन साइडला. एकच धाव मिळेल. 16 धावा 8 विकेट. 3 बॉल बाकी आहेत. सर्जा मोरिया 11 माळेवाडीसाठी 3 बॉल शेष आहेत. दीपक भालके आणि त्यांचे मित्र विशाल दलवी या एवन जोडीकडून 50 टोकली तर 3000 आणि आमच्या स्पर्धेचे आयोजक त्रिमूर्ती विलासजी मोडक, गणेशदादा मोडक आणि भानुदाजी धुळे साहेब यांच्या तिघांच्या वतीने 5000 50 साठी. पैसाच पैसा आहे या स्पर्धेमध्ये. आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा. एका बाजूला आमदार साहेबांनी केलेला विकास आणि दुसरीकडे खरं तर या स्पर्धेमध्ये आयोजकांचं क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि आपल्या खेळाडूंप्रती लावलेली ही बक्षिसाची खैरात. 4 बॉल 16 धावा. पुढे येत होता रोहन आणि 9वी विकेट. रनआउटच्या स्वरूपात 9वा फलंदाज आउट. 16 धावा आणि 9 विकेट. 1 बॉल फक्त आता बाकी आहे. लास्ट बॉल ऑल आउटची संधी आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. ऑल आउट. सर्जा मोरिया 11 माळेवाडी हा संघ 4 ओव्हरमध्ये 16 धावा या टीमने केला आणि ऑल आउट. 17 धावांचं टार्गेट आणि पुढील मॅचच्या टॉसकडे आपण जाऊया. स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. भानुदाजी धुळे साहेब. मी विनंती करेल भानुदाजी धुळे साहेबांना की पुढील मॅचचा टॉस दीपकजी बाळके यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 2 कॅप्टन दोस्ती ग्रुप मार्केवाडीचे कॅप्टन आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर JHC अंथराट वरेडी कॅप्टन टॉससाठी या. दीपकजी बाळके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 17 धावांचं अवघं लक्ष ठेवण्यात आलंय ते मात्र जय अंबिका माता आंबोट या टीमला. चला मार्केवाडी टीम कॅप्टन या लगेच. अंथराट वरेडी टीमचे कॅप्टन आपणही या. आणि दीपक बाळके खरं तर आपण दीपक बाळके यांच्याकडे नक्की जाऊ कारण ते खूप छान बोलतात आणि स्पर्धेचं नियोजन एकंदरीत आधी आपण टॉस करू आणि त्यानंतर दीपकजी बाळके यांचा इंटरव्ह्यू आपण नक्की घेऊ. सर्वप्रथम कॅप्टन टॉससाठी आलेले आहेत.
टॉस का बॉस कोण जिंकेल टॉस? दीपक बाळके यांच्या शुभ हस्ते टॉस. चॉईस आहे अंतरड वरडीला आणि टॉस इथून आपण आता करतोय. हेड इज द कॉल. हेड टॉस जिंकला अंतरडोरी टीम. ज्ञानेश्वर डिसिजन पेंडिंग आहे. यस दोन्ही कॅप्टन आपण थांबा. दीपक बाळके यांच्याकडे जाऊया. थँक्यू सो मच दीपकजी बाळके साहेब. खरं तर सावळेमधील दुबई रिटर्न कोण असेल तर दीपक बाळके. दुबई रिटर्न दीपकजी बाळके साहेब कसं वाटतं आमदार चषकाची स्पर्धा आणि आपल्या त्रिमूर्तीचं हे आयोजन, काय सांगाल या आयोजनाबद्दल? मला तर एवढंच वाटतंय, हा माझा गाव आहे आणि हा गाव खूप छान आहे आणि जो आयोजन पण खूप छान आहे. एवढंच मी गावाचा आभार मानतो आणि चांगलं आयोजन केलंय याच्याबद्दल माझ्या मनापासून धन्यवाद देतो. दीपक बाळके साहेब एक प्रश्न होता. कर्जत तालुक्यामध्ये सावलेची माती म्हणजे पैलवानांची माती. हा खरं तर कुस्तीचा आखाडा म्हणून ओळखला जातो. खरं तर मलाही वाटतं की तुम्ही देखील एखादी कुस्ती खेळायला हवी होती. काय सांगाल की ही माती लढण्याचं बल देते, हे खरं आहे का? माझा गाव जिथेही जाईल तिथे हारला तर माझ्या मनापासून वाईट वाटतो. जरी क्रिकेटमध्ये जिंकला तर मला आनंद होतो ना, कुस्तीमध्ये जर जिंकला तर आनंद होतो, पण हारला तर फुल वाईट वाटतो, म्हणजे मनापासून बेकार वाईट वाटतो. आणि जर भांडणात जर असला, माझा गावचा कोणी असो, मला कॉल केला तरी मी येईल, पण मला भांडणाविण्यात मला हार चालतच नाही, मनापासून चालत नाही. कोणीही बोलवा. खरं तर आता आम्हाला टाइम चालणार नाही. चला इनिंग साठी आपण उतरा. बॅट्समन 17चं टार्गेट आहे. दीपक बाळके यांचं कसं आहे, दीपक बाळके बोलते सबको कोलते. 17चं टार्गेट आहे. चला बॅट्समन उतरा आपण. जय अंबिका माता आंबोट. किशोर आणि अंकुश प्लीज उशीर करू नका, कारण बरोबर 20 मिनिटात इनिंग संपली. 1:11 झालेले आहेत. त्यामुळे 1:50 20 मिनिटात 21व्या मिनिटाला आपण मैदानाच्या आतमध्ये चाललात. खरं तर धावांची थोडी कमतरता फर्स्ट इनिंग मध्ये होती. म्हणजे श्रीलंकेत आता बुधवारी पण सुट्टी जाहीर केलेली आहे. पेट्रोल आणि गॅसच्या शॉर्टेजमुळे श्रीलंकेत दर बुधवारी आता सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कामाचा आठवडा त्यांचा आता 4 दिवसांचा बनलेला आहे. विशालजी दळवी यांना विनंती करेल, आपण या अंथरडवरडीने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मार्केवाडी आपल्याला बॅटिंग करावी लागणार. विशाल दळवी दीपकजी बाळके एवन जोडी, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवरती या. 50 साठी त्यांच्याकडून 3000. विशालजी दळवी साहेब, 1 ओव्हर झाली की आपण दळवी साहेबांची मुलाखत घेऊ. सतरा धावांचं लक्ष आहे. अंकुश आणि किशोर, आणखीन एक चेंडू हवाय का? यस, आणखीन एक बॉल पाठवा. हरेश एक बॉल पाठवा. 17 धावांचं अवघं लक्ष आहे. दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि JHC अंथराड वरडी या दोन टीम मध्ये पुढील मॅच होईल. अंथराड वरडीने टॉस जिंकून बॉलिंग स्वीकारलेली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं मार्केवाडी. रेडी राहा. 17चं लक्ष, 24 चेंडू. हा सामना लो स्कोर आहे, पण या मैदानावरती सर्जा मोरिया 11 माळेवाडी हा संघ रेकॉर्ड करेल का? 17 हा लोवेस्ट स्कोर हा संघ डिफेंड करेल का? मंगेश मार्के यांचं देखील आगमन. मार्केवाडीचे फुल सपोर्टर आहेत. 17चं टार्गेट आहे. चला चला, वेळ अजिबात घेऊ नका. दीपक बाळके यांचे इंटरव्ह्यू 5 रात्रीमध्ये 5 इंटरव्ह्यू होतील साहेबांचे. पहिल्या रात्रीला हा पहिला तर ट्रेलर होता. प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरती खरं तर इंटरव्ह्यू होतील. खरं तर आज थोडे ते अपसेट आहेत. 17चं टार्गेट, मॅचला सुरुवात. पहिला बॉल विकेट किपरच्या हाताला लागून रनआउटची चान्स गमावली. पहिल्या बॉलवरती वाईड आणि सिंगल, 2 धावा आल्यात. फ्री ऑफ कॉस्ट 2 धावा आलेल्या आहेत. 15 अजून करायच्या 24 चेंडूमध्ये. चला, वेल भरपूर झालाय. 1:15 वाजलेत. आयोजकांचा टाइम कदाचित या मॅचमध्ये थोडासा वाचलाय, कारण फास्ट खेळलेत. स्कोर थोडा कमी आहे. जय अंबिका माता आंबोटचा सलामीवीर अंकुश मसने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. तो सध्या स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. खोला टाकलाय चेंडू, डिफेन्स केलं. या बॉलवरती डिफेन्स केलं. महेंद्र लेकुरवालेची एनर्जी बघा, 40+ आहे, पण एनर्जी भरपूर आहे. 1 बॉल आणि 3 धावा. जय अंबिका माता आंबोट. आज खरं तर दुर्वा 11 सावळे संघाला त्यांनी पराभूत केलं.
आणि त्यानंतर या संघाने याही मॅचमध्ये चांगला बॉलिंग अटॅक दाखवला आणि 1 बॉल 3 ने आता त्यांना करायचे अजूनही 14. किशोर मसने उडवण्याचा प्रयत्न मागे टाकलाय, लेग स्टिकच्या बाहेरून चाललाय चेंडू, वाईट. 1 बॉल 4. धावा कमी आहेत तेजस लेकूरवालेला. या धावा वाचवण्यासाठी जर विपक्षी टीमलाही थांबवायचं, त्या टीमने आपल्याला ऑल आउट केलंय तर आपणही त्या टीमला ऑल आउट करू शकतो, ही ताकद बॉलरला ठेवावी लागेल. 1 बॉल वरती 4 धावा दिल्यात त्या तेजस लेकूरवाल्याने. शॉट किशोर मसनेचा हवेत, विकेटची चान्स थोडा दूर राहिला आणि चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. कव्हर करण्यासाठी परत धावला फिल्डर आणि या दरम्यान 2 धावा मिळतील. 6 धावा. विजयासाठी अजूनही 11 रनची गरज आहे. दोस्ती ग्रुप मार्केवाडी बॅटिंगसाठी रेडी राहील पुढच्या मॅचमध्ये आणि JSC अंतराळ वरेडी आपण फिल्डिंगसाठी रेडी राहा, कारण टाईम तुम्ही केला तर तुम्हालाच टाईम होणार आहे. कारण आयोजक तुमच्यासाठी इतकी जबरदस्त स्पर्धा घेऊन आलेत, तर मला असं वाटतं की मी पण या स्पर्धेमध्ये खेळायला हवं होतं. म्हणजे फ्रीज, कूलर आणि TV तिन्हीपैकी एक तरी बक्षीस मी कमावलं असतं. चांगला बॅट्समन आहे किशोर. आणि या दरम्यान विकेट, पहिल्या विकेटची सुरुवात केली. कमॉन डीजे बजाव. बालके यांचा एक डान्स होईल, एक डान्स नक्की होईल. बघा रात्रीचे 1:15 वाजलेत, पण रघुनाथ तामाने यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. तीनही त्रिमूर्तीसाठी या स्पर्धेत रघुनाथ तामाने नेवाली यांच्या वतीने शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच रघुनाथ. बॅटर तयार. स्कोर आवाक्यात आहे जय अंबिका माता आंबोटचा. वाह, समोर खोलून मारलाय, साईड स्क्रीनवर धडकला हा चौकार. जय अंबिका माता आंबोट. 17चं टार्गेट आणि 17च्या टार्गेटचा पाठलाग तेवढाच ताकदीने केला आणि स्कोर चेस करत असताना हा चौकार आणि स्कोर पोहोचलाय तो 10. अवघ्या 7 धावांची आता गरज आहे. डीजे डीजे मास्टर एक चांगलं गाणं लावा जिथे आमच्या दीपक भाळकेंचा डान्स इथे होईल. होईल. 3 धावांची फक्त गरज आहे. चला वेळ अजिबात घेऊ नका. टीम सर्जा मोरिया 11 माळेवाडी 3 धावा आणि अंकुश मसने मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. आंबोट संघासाठी मॅच फिनिश करण्याची संधी अंकुश मसनेला. ज्यावेळी संघ जिंकतो ना, तो शेवटचा बॉल फलंदाजासाठी फार महत्त्वाचा, तो विनिंग शॉट महत्त्वाचा असतो आणि अंकुश मसने तो विजयाचा चौकार किंवा षटकार मारेल का? जय अंबिका माता आंबोट. आज चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण संघ
दुसरा सामना जिंकत क्वालिफाय मॅच मध्ये जाणार आहे. पण चेंडू 17 आहे, 3च धावा फक्त वाचवायच्यात मालेवाडीला. अंकुश मसनेच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला फक्त दिशा दिली आणि विजयासाठी 3 पाहिजेत. विजयाचा चौकार अंकुश मसनेच्या बॅट मधून जिंकलाय जय अंबिका माता आंबोट. थोडं दुःख वाटेल आर.एस. धुलेंना, कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला याच टीमच्या विरोधात. पण अभिनंदन करूया जय अंबिका माता आंबोटचा. हार्ड लक सर्जा मोरिया माळेवाडी. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, 4ही बॉलरने चांगली बॉलिंग केली. नितेश पहिल्या ओव्हर मध्ये ज्याने पॉवर प्लेची ओव्हर टाकली तो नितेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नितेश आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आणि मी दोस्ती ग्रुप मार्केवाडी प्रवीण आपल्या सगळ्या खेळाडूंना डगआउट मध्ये बसवा आणि चेंडू आपण चॉईस करा. आणि JHC अंतराळ वरेडी टीमला रिक्वेस्ट करेल की आपण फिल्डिंगसाठी रवाना व्हा. वेळ अजिबात कुठल्याही टीमला आम्ही देणार नाही आहोत.